बघा जर्नलचा आपण 10वा प्रॉब्लेम बघतोय. जर्नलचा 10वा प्रॉब्लेम आहे. शो हाऊ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन विल अपीअर इन जर्नल श्री जयेश अग्रवाल, मेन रोड, बॉम्बे फॉर द फायनान्शियल इयर 1/4/91 ते 31/3/92. हे आपले ट्रान्झॅक्शन करायचे. आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करतोय. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे 1/4चं स्टार्टेड बिझनेस विथ ₹1,20,000 1,20,000 आणून बिझनेस सुरू केला. बघा आपल्या जर्नलायझेशनची प्रोसिजर ठरलेली. का दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. पैसे आणले बिझनेस सुरू करायला म्हटल्यावर त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणून पहिला अकाउंट असणार आहे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं अकाउंट असणार आहे कॅश अकाउंट. दुसरं कॅश अकाउंट, कॅपिटल आणि कॅश. मग बिझनेस ज्यावेळेस सुरू करतो त्यावेळेस कॅश आपल्याकडे येते. कॅश येते म्हणून कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 1,20,000 टू कॅपिटल अकाउंट 1,20,000 being capital received. अशी आपली ही एंट्री होते. पुढची एंट्री आपली 2/4 ची बॉरोड फ्रॉम बँक लोन ₹1,00,000 ॲट 15% पर एनम. 15% पर एनमने लोन घेतलेलं आहे. लोन आलं ते कशाच्या स्वरूपात आलं? कॅश आली म्हणून कॅशला आपण डेबिट देणार. कॅश अकाउंट डेबिट 1,00,000. त्या अगोदर आपल्याला ग्रुप करायचा आहे. तर ग्रुपिंग करताना पहिल्या ट्रान्झॅक्शनचं ग्रुप करताना कॅश अकाउंटला कोणताही ग्रुप दिला जात नाहीये. आणि दुसऱ्या अकाउंटला आपण कॅपिटल हा ग्रुप देतो आहे. कॅपिटलला कॅपिटल हा ग्रुप असतो. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला 2 अकाउंट वेगळे करायचे. पहिला अकाउंट असणार आहे बँक लोन आणि कॅश येते म्हणून आपल्याकडे कॅश दुसरं अकाउंट असणार आहे कॅश. बरोबर. कॅश येते म्हणून कॅश अकाउंटला डेबिट 1,00,000 आणि काय म्हणून येते तर बँक लोन म्हणून बँक लोनला काय असणार आहे क्रेडिट असणार आहे 1,00,000. नॅरेशन लिहू आपण बीइंग लोन टेकन फ्रॉम बँक ॲट 15% पर एनम. 15% पर एनम वार्षिक व्याज दरावर आपल्याला आपण लोन घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे. तर ग्रुपिंग करताना कॅशला तर आपल्याला काही ग्रुप देण्याची गरज पडत नाही म्हणून कॅश अकाउंट ला आपण डॅश देतो आहोत. कोणीतरी काहीतरी विचित्रपणा करते बहुतेक.
बघा थोडा मॅन्युअली घेऊ आता आपण. आता पुढचे ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे ते म्हणजे 1.5 परचेस गुड्स फ्रॉम संतोष ₹5,000 50,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. 10% ट्रेड डिस्काउंटने आपण माल परचेस करतो. परचेस ट्रान्झॅक्शन म्हटलं का परचेस हे अकाउंट एक येणार आणि दुसरं अकाउंट असणार आहे एक तर पार्टी किंवा कॅश. आता या ठिकाणी उधारीवर परचेस आहे म्हटल्यावर पार्टी येणार. उधारीवर परचेस आहे तर पार्टी येत आहे. मग परचेस अकाउंट मध्ये माल आपल्याकडे येतो. माल येतो म्हणून मालाला डेबिट. परचेस अकाउंटला डेबिट. परचेस अकाउंट डेबिट 50,000 नाही 10% ट्रेड डिस्काउंट आहे. 10% ट्रेड डिस्काउंट असल्यामुळे 10% सरळ सरळ वजा होईल म्हणजे 45,000 आणि त्या पार्टीला क्रेडिट. ज्या पार्टीकडून आपण परचेस केलं. कोणाकडून परचेस केलं? संतोषकडून. म्हणून संतोषला क्रेडिट. संतोष अकाउंट टू संतोष अकाउंट 45,000. नॅरेशन घ्या. बिंग क्रेडिट परचेसेस. being credit purchases at 10% trade discount. At 10% ट्रेड डिस्काउंट. आता या अकाउंट्स मध्ये ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला दोन अकाउंट जे आले त्या दोन्ही अकाउंटला ग्रुपिंग करावं लागेल. पहिला अकाउंट आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंटला काय ग्रुप द्याल? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. परचेस अकाउंट आणि दुसरं आहे संतोष. संतोषला काय ग्रुप येईल मग? सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर. ज्याच्याकडून आपण माल उधारीवर परचेस करतो तो आपला क्रेडिटर असतो. सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स झालं. ग्रुपिंग पण आपलं झालेलं आहे. पुढे जाऊ आपण 2.5 ला रिटर्न गुड्स टू संतोष ₹3,000 आणि कंसात म्हटले ग्रॉस. रिटर्न गुड्स टू संतोष ₹3,000 आणि कंसात म्हटले ग्रॉस. बघा वरती ट्रान्झॅक्शन आहे संतोष. परचेस गुड फ्रॉम संतोष ₹50. 50,000चा माल परचेस केला पण तो 50,000चा 5% ट्रेड डिस्काउंट वर आहे. मग नक्की 50,000 पैकी 3,000 परत केले का 45 पैकी 3 केले हे आपल्याला इथं ठरवायचंय. जर 50 पैकी 3 परत केले तर आपण 2700 रुपयाचा माल परत केला. कारण की याच्यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट काढावा लागेल. ग्रॉस अमाऊंट म्हणजे काय तर मूळ अमाऊंट. मग मूळ अमाऊंट किती आहे? 50,000. 50,000च्या 3,000 परत केले म्हणजेच आपल्याला इथं हे ट्रान्झॅक्शन 2700च घ्यावं लागेल. कारण की याच्यातूनही 10% ट्रेड डिस्काउंट काय करावं लागेल? वजा करावं लागेल. मग माल परत केलाय. कोणता माल परत केला तर परचेस केलेला माल. म्हणून एक अकाउंट येणार आहे परचेस रिटर्न. पहिला अकाउंट कोणतं येणार? परचेस रिटर्न. आणि कोणाला परत केला? संतोषला. या ठिकाणी माल जातो. माल जातोय आपल्याकडून जातोय माल जातो म्हटल्यावर मालाला क्रेडिट. परचेस रिटर्नला क्रेडिट येणार साहजिक. आणि मग डेबिट कोणाला येणार तर संतोषला. मग करा एंट्री संतोष अकाउंट डेबिट. संतोष अकाउंट डेबिट 3,000 नाही 2700. 10% डिस्काउंट आपल्याला वजा करायचा आहे. टू परचेस रिटर्न अकाउंट 2700. नॅरेशन घ्या. बिंग गुड्स रिटर्न
रिटर्न टू संतोष. गुड्स रिटर्न टू संतोष. झालं. ही पण ट्रान्झॅक्शन आपलं एंट्री आपली पूर्ण झाली. एंट्री पूर्ण झाल्यानंतर आपल्याला करायचंय ग्रुपिंग करायचंय. ग्रुप द्यायचे. संतोष अकाउंट तर वरती ऑलरेडी आलेला आहे. हे बघा इथं संतोष अकाउंट आलेलं आहे. संतोषला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाहीये म्हणून त्याला मी डॅश देतोय. आणि परचेस रिटर्नला आपल्याला ग्रुप द्यायचा. काय ग्रुप द्याल परचेस रिटर्नला? सांगा. परचेस रिटर्नला काय ग्रुप येईल? परचेस रिटर्नला परचेस हा ग्रुप येईल. परचेस अकाउंट. लक्षात घ्या. परचेस अकाउंट दोनच अकाउंट साठी, एक परचेस आणि परचेस रिटर्न साठी. ठीक आहे. पुढची एंट्री 31 तारखेची. 31 तारखेला झालेलं आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹65,000. 65,000चा माल विकला. माल गेला म्हटलं का एक अकाउंट येणार सेल्स. बरोबर. आणि दुसरं कसा विकला तर कॅश मध्ये. इथं क्लिअर कट सांगितलेलं आहे कॅश मध्ये. तसंही पार्टीचं नाव नाहीये पण स्पष्ट इथं उल्लेख केलाय पार्टीचं कॅश मध्ये विकलं म्हणून. मग बघा माल गेला, मालाला क्रेडिट, सेल्सला क्रेडिट आणि कसा गेला तर कॅश मध्ये गेला म्हणून कॅशला डेबिट. मग करा एंट्री कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. 65,000. कॅश अकाउंट डेबिट 65,000 टू सेल्स अकाउंट. 65,000 being cash sales. Being cash sales. Being cash sales. आता या एंट्री मध्ये आलेल्या दोन अकाउंट पैकी कॅशला तर आपल्याला काही ग्रुप देण्याची गरज नाही, त्याला मी डॅश देतोय. पण सेल्सला आपल्याला ग्रुप द्यावा लागणार आहे. सेल्सला कोणता ग्रुप द्याल? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. झालं. ही पण आपली एंट्री पूर्ण झालेली आहे. पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री 1/6 ची पेड फॉर प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹2,650. 2,650 रुपयाची प्रिंटिंग अँड स्टेशनरी परचेस केली. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला खर्च आहे म्हणून खर्चाचं एक अकाउंट येणार प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आणि दुसरं अकाउंट येणार आहे ते म्हणजे कॅश. कारण की खर्च ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस आपल्याकडून कॅश आपल्याकडून जात असते. मग नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर खर्चाला डेबिट आणि रिअल अकाउंट सांगतं कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट द्या. मग खर्च झाला, खर्चाला आपण डेबिट देतोय. करा एंट्री प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट 2650 टू कॅश अकाउंट 2650 टू कॅश अकाउंट 2650. Narration gap being printing and stationery paid. Being printing and stationery paid. Being printing and stationery paid.
ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रुप द्यायचा आहे, तर ग्रुप देताना आपल्याला पहिला प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे अकाउंट आहे, ते आपला खर्च आहे, म्हणून खर्चाला ग्रुप दोनच ग्रुप असतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग काय ग्रुप द्याल खर्चाला? इनडायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. बर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप आहे. आणि कॅशला आपल्याला इथं ग्रुप देण्याची गरज नाहीये, म्हणून कॅशला मी ग्रुप देत नाहीये. बघा पुढची एंट्री आपल्याकडे 2/6ची. सोल गुड्स टू मयुरेश ऑन 15 days क्रेडिट ₹20,000. 20,000 रुपये, 20,000 रुपयाचा माल आपण मयुरेशला विकला. कसा विकला? उधारी. उधारीवर विकला का पार्टीचं नाव. आणि एक अकाउंट असणारे सेल्स, माल विकला म्हणून सेल्स अकाउंट, आणि दुसरं पार्टी मयुरेश. मग करू आपण एंट्री. माल गेला, मालाला क्रेडिट आणि मयुरेशला डेबिट. मयुरेश अकाउंट डेबिट, मयुरेश अकाउंट डेबिट 20,000, 20,000 टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 20,000, टू सेल्स अकाउंट 20,000. being credit sales, being credit sales, being credit sales. आता या ठिकाणी आलेले जे दोन अकाउंट आहेत त्यापैकी मयुरेशचं अकाउंट नव्याने आलेले, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल मयुरेशला? सांगा, ग्रुप सांगा मयुरेशला काय द्याल? सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. तो आपला डेटर्स आहे. आणि सेल्स ऑलरेडी वरच्याच ट्रान्झॅक्शन मध्ये आलेला आहे, आपण त्याला ग्रुप दिलेला आहे, म्हणून त्याला इथे मी काही ग्रुप देत नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे ₹1,791. पेड ऍडव्हान्स सॅलरी टू क्लर्क ₹4,000. ऍडव्हान्स सॅलरी पेड केली क्लर्कला. मग तुम्ही म्हणाल काय फरक झाला ऍडव्हान्स सॅलरी आणि सॅलरी मध्ये? फरक आहे, सॅलरी आपला खर्च आहे, एक लक्षात घ्या. ऍडव्हान्स सॅलरी ही आपण आगाऊ देतोय, त्याला अगोदर देतो, बरोबर. मग एक अकाउंट येणार आहे साहजिक ऍडव्हान्स सॅलरी, एक अकाउंट ऍडव्हान्स सॅलरी, आणि दुसरं आपल्याकडून कॅश जाते म्हणून दुसरा अकाउंट असणार आहे कॅश. मग ऍडव्हान्स सॅलरी दिली म्हणून ऍडव्हान्स सॅलरीला डेबिट आणि कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. करा एंट्री मग. ऍडव्हान्स सॅलरी अकाउंट डेबिट, अकाउंट डेबिट 4,000 टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंट 4,000. being advance salary paid. आता ही एंट्री साहजिक सॅलरी सारखीच झाली आहे, झाली. पण आता ग्रुपिंग करताना सगळ्यात महत्वाचा भाग येणार आहे. सॅलरीला आपण ग्रुप देत असतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, तो आपला खर्च आहे, पण इथं हा खर्च नाही. हा खर्च आहे का हे आपल्याला, जर उद्या त्या एम्प्लॉईने आजच जॉब सोडला तर ते पैसे त्याच्याकडून घेणं असणार आहे, म्हणजे ती आपली काय आहे? ऍसेट आहे, बरोबर, ऍसेट आहे. मग याच्यासाठी स्पेशल आपल्याकडे ग्रुप आहे आणि तो आज फर्स्ट टाइम वापरला जातोय, तो म्हणजे लोन्स अँड ऍडव्हान्सेस. बघा, एक ग्रुप आहे आपल्याकडे ऍसेट, करंट ऍसेट ग्रुप, करंट ऍसेटच्या अंडर येतो हा लोन्स अँड ऍडव्हान्सेस.
लोन्स अँड ऍडव्हान्सेस कंसात ऍसेट असं त्याला म्हटलेलं आहे. बघ, फर्स्ट टाइम हा ग्रुप आला आहे, लोन्स अँड ऍडव्हान्सेस ऍसेट. जर आपण एम्प्लॉईला किंवा कोणाला ऍडव्हान्स दिला तर त्यावेळेस हा ग्रुप वापरायचा आहे. त्या खर्चामध्ये डायरेक्ट टाकायचं नाही. ज्यावेळेस तो खर्च होईल, म्हणजे ज्यावेळेस ती त्याची पगाराची तारीख येईल, पगार होईल, त्यावेळेस ती उलटी एंट्री होईल फक्त. मग त्यावेळेस सॅलरी अकाउंट डेबिट टू ऍडव्हान्स सॅलरी अशी एंट्री त्यावेळेस होईल. बरोबर, त्यावेळेस कॅश जाणार नाही, कारण कॅश तर ऑलरेडी दिलेली असणार त्या पार्टीला. ठीक आहे. पुढे आता ह्या मध्ये कॅश या अकाउंटला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, म्हणून मी त्याला ग्रुप देत नाहीये. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री आपली रिसिव्ड चेक फ्रॉम मयुरेश ऑफ रुपीज 19,500 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बघा, मयुरेश कडून चेक मिळाला किती रुपयाचा? 19,500चा. मग आपल्याला वरच्या एंट्रीकडे, मयुरेशच्या एंट्रीकडे जावं लागेल. बघा, मयुरेशची कुठे एंट्री आहे? हे बघा, इथं मयुरेशची एंट्री आहे. मयुरेशला 15 दिवसाच्या क्रेडिटवर माल विकला 20,000 रुपये. आणि त्याने आपल्याला पैसे पेड केले 19,500 आणि सांगितलं इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट म्हटलं का डिस्काउंट आला. आपल्याला पैसे मिळत आहे म्हटल्यावर आपण दुसऱ्याला डिस्काउंट देतो, तेवढे पैसे त्याचे कमी करतो. म्हणजे एक येणार डिस्काउंट पेड अकाउंट, एक येणार चेक मिळतोय म्हणून बँक अकाउंट. मग पैसे आपल्याकडे येत आहे म्हटल्यावर बँकेला काय येणार आहे? डेबिट येणार आहे. म्हणून बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे? 19,500. त्यानंतर डिस्काउंट आपण दिला, डिस्काउंट पेड झाला आपला. डिस्काउंट आपला खर्च आहे, खर्च म्हटल्यावर खर्चाला डेबिट द्यायचं असतं, म्हणून डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट. डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट. 2 डेबिट झाले. किती रुपये? 500 रुपये. डिस्काउंट किती दिला? 500. आणि त्याला माल कितीचा विकला होता? मयुरेशला 20,000चा. टू मयुरेश अकाउंट, मयुरेश अकाउंट 20,000. टू मयुरेश अकाउंट 20,000. आणि नॅरेशन घ्या बिंग. आता माझ्याकडे तर काही नॅरेशन लिहायला जागा नाही, तुम्ही लिहून टाका बिंग कॅश चेक रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बिंग चेक रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये बँक अकाउंट ऑलरेडी वरती आलेलं आहे का नाही आलेलं? नाही आलेलं नाहीये, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल बँक अकाउंट. बँकेला स्पेशल ग्रुप आहे बँक अकाउंट. डिस्काउंट पेड हा आपला खर्च आहे आणि खर्चाला कोणता ग्रुप येतो? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि मयुरेश ऑलरेडी वरती आलेला आहे, म्हणून मयुरेशला आपल्याला नव्याने ग्रुप देण्याची गरज नाही. मी डॅश दिला त्याच्या पुढे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे 31/7ची एंट्री. 31/7ला म्हटलेलं आहे पेड सॅलरी रुपीज 10,000. 10,000 रुपये सॅलरी पेड केली. मग सॅलरी हा आपला खर्च आहे, खर्च झाला, खर्चाला डेबिट येणार, सॅलरीला डेबिट येणार आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते, म्हणून कॅशला काय येणार? क्रेडिट येणार. मग करा एंट्री सॅलरी अकाउंट डेबिट. सॅलरी, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 10,000. टू कॅश अकाउंट 10,000. being salary paid. Being salary paid. Being salary paid.
आता या ठिकाणी सॅलरीला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. सॅलरीला ग्रुप काय येईल तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅश ऑलरेडी वरती आलेला आहे म्हणून कॅशला आपण ग्रुप देत नाहीये, किंवा कॅश ऑलरेडी तयार असतं टॅली ओपन झाल्याबरोबर, म्हणून त्याला आपण ग्रुप देत नाही. पुढे आहे 1.8ची एंट्री आपल्याकडे. रिसिव्ड कमिशन फ्रॉम श्री आनंद ₹6,200. 6,200 रुपये कमिशन आनंदकडून काय झालं मिळालं. कमिशन आपल्याला मिळालं. कमिशन आपला काय फायदा आहे. कमिशन फायदा आहे म्हटल्यावर कमिशन रिसिव्ड हे एक अकाउंट येईल. आणि दुसरं कोणाकडून मिळालं आनंदकडून. पण आनंदकडून आपल्याला कॅश मध्ये मिळतंय. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की ज्यावेळेस कॅशचा व्यवहार असेल आणि पार्टीचं नाव आलं तर त्याचं अकाउंट इथं कन्सिडर करायचं नाही. मग काय दुसरं अकाउंट कोणतं येईल तर कॅश. एक येईल कमिशन रिसिव्ड आणि दुसरं कॅश. हे लक्षात घ्या. पहिले येईल कमिशन रिसिव्ड आणि दुसरं येईल कॅश. कमिशन रिसिव्ड हा आपला इन्कम आहे. नॉमिनल अकाउंट सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स. मग इन्कमला क्रेडिट आहे म्हणजेच कमिशन रिसिव्डला काय येईल क्रेडिट येईल. आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट. मग करा एंट्री कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 6,200 टू कमिशन रिसिव्ड. टू कमिशन रिसिव्ड 6,200. नॅरेशन गॅप बिंग कमिशन रिसिव्ड फ्रॉम श्री आनंद. being commission received from श्री आनंद. आनंदकडून आपल्याला कमिशन मिळालं. आता ह्या एंट्री मध्ये आपल्याला ग्रुप द्यायचा आहे. ग्रुप द्यायचा आहे तर कोणाला देणार आपण. कॅशला तर देण्याची गरज नाहीये. राहिलं कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड आपला इन्कम आहे आणि इन्कम साठी दोनच ग्रुप आहे. एक म्हणजे डायरेक्ट इन्कम आणि दुसरा इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम मध्ये सहसा अकाउंट्स येत नाही म्हणजेच हा इनडायरेक्ट इन्कम आहे. तसाही उत्पादनाशी संबंधित नाहीये. इनडायरेक्ट इन्कम बर झाला. इनडायरेक्ट इन्कम. पुढे जाऊ. पुढची एंट्री आपली 2.8ची. सोल गुड्स फॉर कॅश ₹30,000. 30,000चा माल कॅश मध्ये विकला. माल विकला काही एक अकाउंट आलं सेल्स आणि दुसरं एक तर पार्टी किंवा कॅश. बरोबर. माल विकला त्यावेळेस आपल्याकडून माल जातो म्हणजे सेल्सला क्रेडिट आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट. मग करा एंट्री कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 30,000. कॅश अकाउंट डेबिट 30,000 टू सेल्स अकाउंट. दुसरा अकाउंट कोणतं आहे सेल्स म्हणून टू सेल्स अकाउंट 30,000. नॅरेशन घ्या बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. या ठिकाणी जे दोन्ही आलेले अकाउंट्स आहे हे ऑलरेडी वरती एकदा येऊन गेलेले आहेत त्यामुळे त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. पुढे आहे 31.8. परचेस गुड्स फ्रॉम नेहा ₹25,700. 25,700 रुपये नेहाकडून काय केला माल परचेस केला. परचेस झाला का एक अकाउंट असणार परचेस आणि दुसरं एक तर पार्टी किंवा कॅश. आता इथं पार्टीचं नाव आलंय म्हणजे पार्टी. परचेस झाल्या माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला डेबिट म्हणून परचेस अकाउंटला डेबिट. करा एंट्री परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट
परचेस अकाउंट डेबिट 25,700 टू नेहा एंटरप्राइजेस एंटरप्राइजेस $25,700 आणि नॅरेशन गॅप बिंग क्रेडिट परचेसेस या ठिकाणी आपल्याला नेहा एंटरप्राइजेसला ग्रुपिंग द्यावा लागेल. परचेस ज्याच्याकडून उधारीवर करतो तो आपला क्रेडिटर असतो, म्हणून सन्ड्री क्रेडिटर असा ग्रुप देतोय आपण. सन्ड्री क्रेडिटर सन्ड्री क्रेडिटर्स. बघा पुढे आता आपली एंट्री 1/9 ची. पेड ऍडव्हर्टाइजमेंट ₹7,000. ऍडव्हर्टाइजमेंट हा आपला खर्च आहे म्हटल्यावर एक खर्चाचं अकाउंट येईल आणि दुसरं कॅश जाते त्याच्या बदल्यात. आपल्याकडून खर्च हा कॅश मध्ये होतो म्हणून कॅश हे दुसरं अकाउंट. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं खर्चाला डेबिट द्या आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय असणार आहे, क्रेडिट असणार आहे. मग करा एंट्री. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट $7,000 टू कॅश अकाउंट $7,000 being advertisement paid. झाली ही एंट्री झाली. याच्यातल्या ऍडव्हर्टाइजमेंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. हा आपला खर्च आहे आणि खर्चाला दोनच ग्रुप आहे, त्यापैकी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण याला देणार. हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून इनडायरेक्ट उत्पादनाशी संबंधित नाही हा खर्च, म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप देतो. पुढे आहे एकदा 91 ची एंट्री. पेड टू नेहा एंटरप्राइजेस ₹25,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बघा इथं नेहा एंटरप्राइजेस कडून आपण माल परचेस केला 25,700चा आणि आपण पैसे देतोय त्यांना फक्त 25,000 आणि आता सांगतोय की आता आपण इथं थांबू कारण एवढेच पैसे तुम्हाला देणार. मग बाकीचे थोडक्यात काय असणार आहे, डिस्काउंट असणार आहे. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट हा शब्द आला का डिस्काउंट. आता आपण पेड करतोय पैसे म्हटल्यावर आपल्याला डिस्काउंट मिळणार, बरोबर. म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड हे एक अकाउंट आलं. किती मिळतोय आपल्याला, या दोन्हींचा फरक 25,000 आणि 25,700 मधला फरक म्हणजे ₹700 डिस्काउंट आपल्याला मिळतो. डिस्काउंट आपल्याला मिळतो म्हणून डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आपल्याकडे येते आणि नॉमिनल अकाउंट सांगतं का फायदा झाला तर क्रेडिट द्या म्हणून डिस्काउंट रिसिव्डला क्रेडिट असणार. पेड करतोय आपण कॅश म्हणून आपल्याकडून कॅश इथून आपल्याकडून जाते. कॅश जाते म्हटल्यावर रिअल अकाउंट सांगतं कॅशला क्रेडिट द्या. मग 2 क्रेडिट आपल्याला सापडले. मग डेबिट कोणाला, तर त्या नेहा एंटरप्राइजेसला. मग करा एंट्री. नेहा एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट नेहा एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट 25,700 एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट 25,700 टू कॅश अकाउंट 25,000. कॅश आपल्याकडून 25,000 जाते आणि टू डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट आपल्याला मिळतोय तो आपला फायदा आहे म्हणून फायद्याला काय असणार आहे, क्रेडिट असणार. झाली एंट्री झाली. नॅरेशन गॅप बिंग कॅश पेड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट being cash paid in full settlement of account.
झालं, ह्या ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं. याच्यामध्ये नेहा एंटरप्राइजेस ऑलरेडी वरती आलेला आहे, त्यामुळे त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. कॅश ऑलरेडी वरती आलेला आहे, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. डिस्काउंट रिसिव्ड आपल्याकडे फर्स्ट टाइम येत आहे, म्हणून त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. आणि कोणता ग्रुप द्याल त्याला? तो आपला फायदा आहे, आणि फायद्याला इनडायरेक्ट इन्कम किंवा डायरेक्ट इन्कम असे दोनच ग्रुप आहे, म्हणून इनडायरेक्ट इन्कम आपण ग्रुप देतोय. उत्पादनाशी संबंधित नाही हा इन्कम, इनडायरेक्ट इन्कम झालं. अशा पद्धतीने आपला हा 10वा प्रॉब्लेम. थोडेसे अडचणी आल्या, कनेक्टिव्हिटीच्या आल्या, काहीतरी प्रॉब्लेम कोणीतरी करतंय त्याच्या पण आल्या, तरी आपण तो प्रॉब्लेम काय केला? पूर्ण केला. पुढच्या बॅच मध्ये तो आपण टॅली मध्ये कसा टाकायचा ते आपण बघणार आहोत. बरोबर. आपण मागेच ठरवलं होतं की आपले आठवड्यातून आता आपण 4च दिवस लेक्चर घेतो. लॉकडाऊन वाढल्यामुळे आपल्याकडे तेवढा डाटा नाहीये, त्यामुळे आपली आता लेक्चर हे डायरेक्ट सोमवारी होईल. म्हणजे आता उद्यापासून ते 3 दिवस आपलं लेक्चर नसणार आहे, डायरेक्ट सोमवारी आपलं लेक्चर होणार. ठीक आहे. कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. आपल्याकडे 2 मिनिटं आहे अजून. एखादी एंट्री कोणाला समजली नसेल, कारण की थोडस अडचणी येत असल्यामुळे थोडी घाई पण थोडीशी झालेली दिसते आपली. आहे कोणाला अडचण? मग करायची सर पद्धत. प्रेझेंट हा सर लेक्चर नसलं तरी प्रेझेंट लावायची का? हो हो, लावून टाका ना. रविवारी फक्त लावायची नाही. ठीक आहे, थांबतोय आता आपण इथं.